नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी की भारतीय नौदलात इंडियन आर्मीमध्ये 10वी 12वी आणि पदवी ITI उत्तीर्णांसाठी भरती निघालेली आहे. चला ही भरती कशी आहे पाहूया. यामध्ये वयोमर्यादा, एज्युकेशन तसेच अर्जाची शेवटची तारीख देखील आपण सर्व यामध्ये बघणार आहोत. कोणकोणत्या पोस्ट आहे ते पण यामध्ये बघूया आपण. अर्ज करण्याची तारीख वगैरे सर्व यामध्ये आपण बघणार आहोत. चला मग सुरुवात करूया. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय नौदलात ITI 10वी 12वी पदवी यांच्यासाठी भरती. चला बघूया. इंडियन नेव्ही रिक्रुटमेंट 2024. भारतीय नौदल अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. बघा, 741 जागांकरता ही भरती आहे. पदाचं नाव आहे चार्जमन ॲम्युनिशन वर्कशॉप, चार्जमन फॅक्टरी, चार्जमन मेकॅनिक, सायंटिफिक असिस्टंट, कन्स्ट्रक्शन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, ट्रेड्समन, मेट, पेस्ट कंट्रोल वर्कर, चार्टरा, कुक, मल्टीटास्किंग स्टाफ, मिनिस्ट्रियल या सर्व जागा आहे. पदनिहाय रिक्त जागांचा तपशील बघूया. कोणकोणत्या पदासाठी किती किती जागा आहेत ते पण बघूया आपण यामध्ये. चार्जमन ॲम्युनिशन वर्कशॉपची 1 जागा आहे. चार्जमन फॅक्टरीचे 10 जागा आहे. चार्जमन मेकॅनिकच्या 18 जागा आहेत. सायंटिफिक असिस्टंटच्या 4 जागा, ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शनच्या 2 जागा आहेत. त्यानंतर फायरमनच्या 444 जागा. बघा विद्यार्थी मित्रांनो, फायरमनच्या 444 जागा आहेत. फायर इंजिन ड्रायव्हरच्या 58 जागा, ट्रेड्समन मेटच्या 161 जागा आहेत. पेस्ट कंट्रोल वर्करच्या 18 आणि कुकच्या 9 आणि मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियलच्या 16 जागा आहेत. अशा 741 जागांकरता ही भरती होत आहे. आता शैक्षणिक पात्रता बघूया आपण. चार्जमन ॲम्युनिशन वर्कशॉपसाठी BSc हवा आहे. ते फिजिक्स असो, केमिस्ट्री असो की मॅथमॅटिक्स कशाहीमध्ये तुम्ही BSc केलेलं असो आणि किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असो. दोनपैकी हे दोनपैकी एक हवं. इथे BSc किंवा मग केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. चार्जमन फॅक्टरीसाठी BSc किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमाच हवा आहे. चार्जमन मेकॅनिकलसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षाचा अनुभव हवा आहे. सायंटिफिक असिस्टंटसाठी BSc आणि 2 वर्षाचा अनुभव. ड्राफ्ट्समन कन्स्ट्रक्शनसाठी 10वी उत्तीर्ण. ITI ड्राफ्ट्समनशिप किंवा 3 वर्ष अप्रेंटिसशिप असावी किंवा ITI शिप रायटर किंवा ऑटोकॅड असं असावं. फायरमन 12वी उत्तीर्ण, प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमन अभ्यासक्रम असा त्याचा. फायर इंजिन ड्रायव्हर 12वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना असा त्याच्याकडे. ट्रेड्समन मेटकडे 10वी उत्तीर्ण, ITI पद क्रमांक 9 साठी 10वी उत्तीर्ण असावे. पेस्ट कंट्रोल वर्करसाठी 10वी उत्तीर्ण असावी. कुकसाठी 10वी उत्तीर्ण आणि 1 वर्षाचा अनुभव हवा. मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियलसाठी 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आता वयोमर्यादा 2 ऑगस्ट 2024 रोजी SC ST साठी 5 वर्ष सूट, OBC साठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे. पद क्रमांक 1, 2, 5, 8 ते 11 याकरिता 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा दिली. यामध्ये जर SC ST कॅटेगरीचे उमेदवार असतील तर त्यांना 5 वर्षाची सूट म्हणजे ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC असेल तर 3 वर्षाची सूट म्हणजे ते 25 + 3 28 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. पद क्रमांक 3 आणि 4 साठी 30 वर्षापर्यंत म्हणजे 35 वर्षापर्यंत भरू शकतात. पद क्रमांक 6 आणि 7 आहे त्याला 18 ते 27 वर्ष प्लस 5 केले तर 32 वर्ष ही आहे याची वयोमर्यादा. म्हणजे 32 ते 35 वर्षापर्यंतचे जे असतील ते यामध्ये फॉर्म भरू शकतात.
त्यानंतर आहे अर्ज शुल्क. जनरल OBC असेल तर 295 रुपये. SC ST PWD EXSM आणि महिला असेल त्यांना फी नाही. फक्त जनरल आणि OBCंनाच फी आहे. त्यानंतर वेतनमान आहे. चार्जमनसाठी 35,400 ते मॅक्झिमम 1,12,400 एवढं त्याचं वेतन राहणार आहे. चार्जमन जो फॅक्टरीचा आहे त्याचा 35,400 मिनिमम, मॅक्झिमम 1,12,400 राहणार आहे. चार्जमन मेकॅनिकलला तेवढंच आहे. सायंटिफिक असिस्टंटला पण तेवढंच पेमेंट आहे. कन्स्ट्रक्शनसाठी 25,500 मिनिमम ते 81,100 मॅक्सिमम पेमेंट राहणार आहे. फायरमनला 19,900 ते 63,200 एवढं पेमेंट असू शकते. फायर इंजिन ड्रायव्हरला 31,700 ते 69,100 एवढं राहील. ड्रेसमन मेटला 18,000 ते 56,900 एवढं पेमेंट असू शकते. पेस्ट कंट्रोल वर्करला 18,000 ते 56,900 एवढं पेमेंट राहील. कुकला 19,900 ते 63,200. मल्टीटास्किंग स्टाफ मिनिस्ट्रीला 18,000 ते 56,900 असं हे यांनी पेमेंट दर्शवलेले आहे. यानंतर बघूया अर्ज करण्याची पद्धत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 2 ऑगस्ट 2024. त्यानंतर निवड करण्याची प्रक्रिया आहे. लेखी परीक्षा, PST आणि दस्तऐवज पडताळणी. लेखी परीक्षा, PST आणि तुमचं कागदपत्र पडताळणी. त्यानंतर आपण याची महत्त्वाच्या सूचना पण आहे. या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरेल. उमेदवारांनी लिंकवरून आपला अर्ज भरायचा आहे. याची जाहिरात पण मी तुम्हाला दाखवून देते. बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, इंडियन नेव्हीची जाहिरात आहे. कोपची आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सर्व माहिती वेळेवर मिळत जाईल. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या जागा निघत असतात. त्या सर्वांची माहिती तुम्हाला यावर मिळत जाईल. आता PK पब्लिकेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सिलेबस देखील दिलेला आहे यामध्ये. सर्व माहिती दिलेली आहे यामध्ये. पूर्ण केअरफुली बघा तुम्ही. व्हिडिओ पॉज करून वाचा. बघा, यावरती वेबसाईट दिलेलं आहे www.indiannavy.nic.in वर तुम्ही अप्लाय करू शकता.
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.